प्रसन्न जोशी आपण बघता एबीपी माझा. सुरुवातीला एक नजर टॉप 25 बातम्यांवर. इराण आणि इस्रायलमधील युद्धाचा 11वा दिवस. अमेरिकेच्या हल्ल्यानं खमेनी संतप्त. तेल अवीव, हैफासह इस्रायलच्या अनेक शहरांवर जोरदार बॉम्ब हल्ले. इस्रायलकडून जोरदार प्रत्युत्तर सुरू. इराणनं डागलेली क्षेपणास्त्र हवेतच पाडली. इस्रायलचा दावा. लक्ष्य गाठण्यापूर्वीच क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्यात आल्याचा इस्रायलचा दावा. इराणनं इस्रायलवर 40हून अधिक क्षेपणास्त्र डागली. तेल अवीवसह 3 शहरातील इमारतींचं हल्ल्यात नुकसान. लोकांमध्ये दहशतीचं वातावरण. इराणच्या बुशेहर विमानतळावर इस्रायलचा हल्ला. इस्रायली सैन्याने केलेल्या हल्ल्यात बुशेहर विमानतळाचं मोठं नुकसान. स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात हवेत धुरांचे लोट. इराणच्या फोर्डो अणुऊर्जा केंद्रावरील हल्ल्यानंतरची सॅटेलाइट इमेज समोर. अणुऊर्जा केंद्रावरील सगळ्या नष्ट झालेल्या गोष्टींची दृश्य समोर. स्फोटामुळे घटनास्थळी मोठं नुकसान झाल्याची दर्शवणारी दृश्य. इस्रायली सैन्याचे इराणमधील क्षेपणास्त्र लॉन्चर्सवर हवाई हल्ले. इस्फहान, बुशेहर आणि अहवाजमधील क्षेपणास्त्र लॉन्चर साइट्सवर बॉम्ब हल्ले. इस्रायलकडून हल्ल्याचा व्हिडिओ देखील प्रसिद्ध. इराण इस्रायल संघर्षानंतर तेहरान शहरामधून नागरिकांचं स्थलांतर. तुर्कीच्या सीमेवर हजारो लोक जमले. हल्ल्याच्या भीतीमुळे लोकांनी सोडावी लागली घरं. जगनमोहन रेड्डींच्या गाडीखाली एकाचा चेंगरून मृत्यू. जगनमोहन रेड्डी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री. रॅली दरम्यान मृत व्यक्ती कारच्या चाकाखाली. चालक आणि जगनमोहन रेड्डींच्या विरोधात गुन्हा दाखल. नाशिकमधील गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवणार असून 6160 क्युसेक वेगानं पाणी सोडणार असल्याची माहिती. यामुळे गोदावरीची पूरस्थिती वाढणार असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नाशिकमधील धरण क्षेत्रात वाढलेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ. रामकुंड परिसरातील मंदिर पाण्याखाली तर दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेत मुसळधार पाऊस. या भागातील नद्यांना पूर. अनेक गावांचा संपर्क तुटला. पालघरमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत. मनोर विक्रमगड रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद. पालघरमध्ये पावसाचा जोर कायम. नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ. सुसरी नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यानं निकेलसह परिसराचा संपर्क तालुक्याशी तुटला. कोकण किनारपट्टीला 25 जूनपर्यंत उंच लाटांचा इशारा. लहान होड्यांना समुद्रात न जाण्याचं प्रशासनातर्फे आवाहन. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि सातारा घाटात ऑरेंज अलर्टचा इशारा. रायगडच्या कोलाडमध्ये कुंडलिका नदीवर रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली असल्याची प्रशासनाची माहिती. यंदा गणेशोत्सवासाठी नियमित गाड्यांसह विशेष गाड्यांचं आरक्षण आजपासून करता येणार. प्रवाशांच्या मागणीमुळे गणेशोत्सवासाठी 250 पेक्षा अधिक विशेष गाड्या धावणार. मुंबई गोवा वंदे भारतच्या अनेक फेऱ्या रद्द. आठवड्यातून 6 वेळा धावणारी वंदे भारत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त 3 वेळा धावणार. आणि एक महत्त्वाची बातमी. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर आता